नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ईश्वरी ही अर्णववर रागवते आणि बोलते, तुम्हाला बायकोकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही, फक्त बिझनेस आणि बिझनेस. आणि तो सिरखे. आणि त्यावेळेस सिरखेचा फोन येतो आणि ईश्वरी ही अर्णववर रागवते आणि बोलते, मग त्या सिरखेशीच लग्न करायचं होतं ना. तेव्हा अर्णव आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागतो. त्यानंतर आपण पाहतो अंजली घरामध्ये सर्वांच्या समोर सर्वांना सांगते की आपल्या त्या स्टोरूममध्ये जेवढं काही सामान होतं ते सर्व आम्ही दान देऊन टाकले. तेव्हा वल्लरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती जोरात ओरडून बोलते की हे सामान का तुम्ही देऊन टाकले, त्यामध्ये माझं काहीतरी महत्त्वाचं सामान होतं. तेव्हा अर्णव, ईश्वरी सर्वजण हे आवाक होऊन तिला विचारतात की तुझं महत्त्वाचं सामान तिथे काय करत होतं, आणि जर एवढं महत्त्वाचं सामान होतं तर मग तू ते स्टोर रूममध्ये का ठेवलं. तेव्हा वल्लरी ही सर्वांना सांगते की त्यामध्ये माझं काही पर्सनल गोष्टी होत्या ज्या की मी त्या ठिकाणी लपून ठेवल्या होत्या. आणि तेव्हा सर्वजण हे आवाक होऊन वल्लरीकडे पाहू लागतात आणि ईश्वरी वल्लरीला विचारते की एवढ्या काही महत्त्वाच्या वस्तू होत्या ज्या तुम्ही सर्वांपासून लपून स्टोर रूममध्ये ठेवल्या होत्या. आणि तेव्हा वल्लरीची बोलती बंद होते व ती विचारामध्ये पडलेली असते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वल्लरीने नेमके काय ठेवलं असेल लपून, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.